इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. तर आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचा हा व्यासपीठ कक्ष अर्थात अमर भुवी राणा तुम्ही पाहू शकाल आणि त्यांची अगदी जवळची मित्रसुद्धा तुम्ही पाहता. तर सामना सुरू होतोय. सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल विशाल आणि समीर गरत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जय शिलार. उद्या मित्रांनो पहा, उद्याच्या शेड्यूल आपण ठीक सकाळी 11 वाजता खेळायला सुरुवात करणार आहोत. उद्यासुद्धा तुम्ही 2 ग्रुपमध्ये मॅचेस पाहणार आहात, ग्रुप सी आणि ग्रुप डी. जय शिलार उर्द विकेटने पहिला चेंडू हवेत खेळलाय, पण तो गॅप होतो चेंडू मला ट्रॅव्हल होईल कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. चांगला क्षेत्रक्षण पाहिलं आपण अशोक पाटीलकडनं, चांगली फेकी. 1 धाव जिथे होती तिथे मात्र 2 धाबा कन्वर्ट केल्या आणि 2 धाब्याने मात्र फलंदाज विशालने आपलं अकाउंट ओपन केलं. उद्या ठीक 11 वाजता पहिला सामना असेल निकेश स्पोर्ट बोरशेती विरुद्ध दिवा. आपण 11 वाजता इथे मात्र पोचायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कमबॅक करतोय परंतु जो दिवा संघ आहे तो साई स्पोर्टच्या नावाने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खेळणार आहे, अर्थात साई बजागे फॅम टीम. त्यानंतर पुढील सामना असेल जय हनुमान टेंबोली विरुद्ध जय बजरंग भिणार. ठीक 12 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर पुढील सामना असेल पोलीस 11 पडगाव विरुद्ध सिल्के ब्रदर्स पोगाव. आणि पहिल्या फेरीतील ग्रुप सी मधील शेवटचा सामना असेल धनेश 11 घोरसई बी विरुद्ध कारिवली. असे हे 8 संघ तुम्हाला ग्रुप सी मधून खेळताना पाहायला मिळतील. सुरेख फटका, वॉट शॉट, चेंडूला पाठवला डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. तर तुम्ही अनेक ठिकाणी मित्रांनो पाहत असता एखाद्या फलंदाजाला चौकार सिक्सर हॅट्रिक आल्यानंतर त्यांना पारितोषिक देत असता, किंवा एखाद्या गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली तर त्याच्यासाठी पारितोषिक देत असतात मान्यवर. परंतु या ठिकाणी के.पी. सरांनी खरोखरच आमच्यासाठी सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू सो मच के.पी. सर. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. आणि उद्यासुद्धा तुम्ही त्यांच्या माध्यमातून एका मार्दो मॅचसाठी स्वीट बॉक्स पाहणार आहात. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन विशाल आणि समीर. एक चौकार पाहिला आपण विशालच्या बॅटमधून आणि वैयक्तिक 3 चेंडू त्यांनी फेस केले. 7 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि आता मात्र प्रथमतः समीर गरत ऑन स्ट्राईकवर. इथे मात्र फुलटा चेंडू मात्र हलक्या हाताने मात्र पुश करतो शॉर्ट पॉईंटला. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि मीनाक्षीस्पर कांदली संघाच्या समीर घरतने जर 3 चेंडू व 3 षटकार जर लगावले तर वडवलीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शरदजी गोतारणे याचकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवर केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहतोय जय शिलारच्या माध्यमातून. आणि चांगल्या षटकाची इथे मात्र समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी जय शिलारकडनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्याला विकेट्स प्राप्त करता आल्या नाही, परंतु धाबांवर त्यांनी मात्र पूर्णपणे लगाम लगावलं. आणि धाबा फक्त खर्च केला एका षटकाच्या स्पेलमध्ये 8 धावा.
तर उद्या मित्रांनो ग्रुप सी मधून 8 संघ, डी मधून असे संघ असणार आहे. पहिला सामना असेल वर्ध 11 कुडूस विरुद्ध जय भोलेनाथ सरवली. ठीक तुम्ही 3 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. त्यानंतर ग्रुप डी मधील दुसरा सामना असेल चिंचघर विरुद्ध यंग स्टार वहल. आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. ग्रुप डी मधील तिसरा सामना असेल जय भोले म्हात्रेपाडा विरुद्ध जय हनुमान ओझरली. आपण 5 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल ग्रुप डी मधून भादवड अर्थात करेश म्हात्रे यांचा संघ आणि तो संघ फाईट करेल सक्षम 11 माहुलगाव. असे 16 संघ तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खेळताना पाहणार आहात. जी तुम्हाला वेळ दिली आहे त्या वेळेवर तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. आणि उद्याचा शेड्यूल ठीक सकाळी 11 वाजता आम्ही सुरू करणार आहोत. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. फक्त 8 धावा जयेश शेलारने मात्र खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल निलेश मागे, ज्याने पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारला. चांगली बॅटिंग केली होती. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ करेल. स्पीडअप करायचा आहे निलेश, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. दुसऱ्या षटकाला सुप्रीमो एनकडनं सुरुवात करेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करेल लेफ्ट आर्म फलंदाज समीर गरत. पहिला चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, काय जबरदस्त सुरुवात. आणि असं वाटते की या स्पर्धेच्या माध्यमातून निलेश मागे एक वेगळी छाप सोडणार आहे, त्यात काही शंका नाहीये. आणि जर निलेश मागेने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय विश्वास शेठ पाटील याचकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. आणि खरोखर या स्पर्धेत जेवढं खर्च केलं त्यामुळे मात्र ही चर्चा आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र लोअर फुलाचे ऑन साइड ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु डीपमध्ये जय शेलार आहेत, चूक होणार नाही. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. आणि उद्या मित्रांनो शिवजयंती आहे. आणि शिवजयंती निमित्ताने तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांची ही प्रतिमा. राजे होते तुम्ही म्हणून इथे आहे आम्ही. काय जबरदस्त टेलिकास्ट, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट. आणि नक्की डीजे एमला मी विनंती करतो की आपण शिवरायांच्या नावाने एखादा सॉन्ग इथे मात्र सादर करावा. निलेश मागे पुन्हा एकदा. इथे मात्र थोडासा खुटपचा चेंडू होता, परंतु टायमिंग मात्र परफेक्टली मात्र विशाल साधू शकला नाहीये. संत गतीने इथे मात्र धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी कुठेतरी समीर गरत अटॅकिंग बॅटिंग करेल, त्याला मात्र विशाल चांगली साथ देईल. परंतु गोलंदाजाने मात्र अचूक टप्पा इथे मात्र या ठिकाणी आतापर्यंत हाताळला. आणि दोन्ही फलंदाज आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये मात्र गोलंदाज यश आला आहे. आणि धावसंख्या आता मात्र डबल फिगर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे बिन गडीबाद 10 धावा. नेक्स्ट बॅटरमध्ये तुम्ही मयूर जाधवला पाहू शकाल, ज्याने पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला. आणि असं वाटतं की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगतदार होईल, त्यात काही शंका नाहीये. फुलटो चेंडू ऑनसाइडला उडवला, कडक फटका. अगदी फेसबुक कमेंटच्या माध्यम म्हणायचं झालं तर KDK आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमेरेच्या पलीकडे 4 धाबांसाठी. हा येतोय चौकार. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा. बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर. ये बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. ये बसलाय घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. अतिशय सुंदर सॉन्ग डीजे AM च्या माध्यमातून मी ऐकलं. पुन्हा एकदा मात्र पावलांचा वापर झाला, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क मात्र झाला नाही. आणि चेंडू मात्र बॅटला स्पर्श झाल्यानंतर वेगवान इथे मात्र धाव दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली. आपण जर पाहिलं तर समीरला मोठमोठे फटक्यांसाठी जाणत होते, कारण आपण जर मागील सत्र जर आपण पाहिलं तर जय भोलेनाथ सरवलीच्या संघाच्या माध्यमातून तो सिटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करत होता. परंतु या सत्रामध्ये मात्र जे फॉर्म त्याचं होतं मागील सत्रामध्ये ते फॉर्म मात्र कुठेतरी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाही. परंतु इथून मात्र त्याला एक चांगली इनिंग्ज त्यांनी मात्र केली, तर नक्की त्याचा तो कॉन्फिडन्स आहे तो मात्र नक्कीच
पुन्हा त्याला मिळू शकतोय आणि मात्र चांगली कामगिरी तो करू शकतोय. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका हवेत केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. अरविंदच्या माध्यमातून मोठी चूक पाहायला मिळाली. एक क्षण असं वाटले की मात्र सहज सोबत झेल पाहायला मिळेल, परंतु झेल ड्रॉप केला, विशाला जीवनदान मिळालं आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. हा चेहरा तुम्ही कधी विसरू शकणार नाही, ज्यांनी या परिसरामध्ये एक कीर्तिमान रचला. अर्थात विश्वाजी पाटील साहेबांची तुम्ही प्रतिमा पाहता या ठिकाणी, आपल्या माफ करा त्यांचा हा स्मित हास्य चेहरा पाहता आणि खरोखर त्यांनी एक मेजवानीचं या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांसाठी इथे मात्र साकारली. कारण ठाणे रायगड मॅच जी तुम्ही कालच्या दिवसभरामध्ये पाहिली, त्या मॅचच्या माध्यमातून या क्रीडानगरीवर पाऊल ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती क्रीडा रसिकांना आणि हा विक्रम त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलेला आहे. तर 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. बिनगडी बाद 15 आणि या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे अरविंदसाठी खास स्पेशली. झेल ड्रॉप केला आणि त्यासाठी विवेक शेलार यासकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. क्या बात आहे. जर उमेश मागेने जर झेल पकडला तर सिद्दीक बाबे सर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि जी स्पर्धा सफल झाली आहे त्या पाठीमागचं कारण असं की जे ग्रामस्थ आहेत वाशिरचे, सन्माननीय रामचंद्र मागे असतील, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर खारिक असतील, त्याचप्रमाणे आमचे विश्वनाथजी मागे असतील, यांच्या सहकार्यानेच मात्र ही स्पर्धा सफल झाली आणि आज खरोखरच पुन्हा महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. धनेश ट्रॉफी 2022. धावसंख्या 17 झालेल्या आहेत. इस ओके 17 लॉस ऑफ विदाउट लॉस. इथे मात्र यॉर्कर डिलिव्हरी आणि मात्र यॉर्कर पासून समीर गरज मात्र फलंदाज वाचू शकला नाही आणि पहिली सफलता इथे मात्र देत असताना गोलंदाज आपल्या संघाला ऋतिक लागतोय पहिला धक्का मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघाला. हिंदू धर्म रक्षिला, हिंदू धर्म रक्षिला. तर पहिल्या धक्का लागत असताना समीरच्या रूपाने बाद होण्यापूर्वी 7 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र नवीन बॅटर येतो या 1 डाऊनसाठी फलंदाज मयूर जाधव. यंगस्टार गोलंदाज ऋतिकने मात्र कुठेतरी एक विकेटची आवश्यकता होती, ब्रेक थ्रोची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रो मात्र पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला देत असताना इथे मात्र ऑन साईडला मात्र जबरदस्त ड्राय पाहतो. चेंडू मात्र अतिशय वेगाने मात्र जमिनीला गुदगुल्या करत मात्र ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण जयेश शेलारच्या माध्यमातून. एक परफेक्टली ऑलराऊंडर आहे आपण जर जयेश शेलारचा विचार केला तर. आणि कमी वेळामध्ये मात्र या खेळाडूंनी सुद्धा उंच भरारी घेतली आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण विचार केला तर. परंतु फलंदाजाने तब्बल 2 धावा आणि कॉन्फिडन्स वाढवणारा फटका पाहिला आपण मयूर जाधवच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर त्यांनी दुहेरी धाव इथे मात्र प्राप्त केली आणि मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि त्यानंतर पास फेअर डिलिव्हरी. पंच फारुख बर्डी सरांची मात्र एक वेगळी शैली असते ज्यावेळी ते डिसिजन देत असतात. वाईटचा इशारा आणि पहिली एक्स्ट्रास धाव इथे मात्र ओमसाई वायशर सकाळच्या गोलंदाजाने मात्र या ठिकाणी खर्च केली. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 20 धावा. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरला. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. हे भगव्याचा मान
जगात राजाने वाढविला, मान वाढविला, भव्याचा मान वाढविला. हे राजाने माझा हिंदू धर्म रक्षिला, भव्याचा मान जगात राजाने वाढविला. आणि हा चेहरा पहा तुम्ही मित्रांनो, जिथे कमी तिथे आम्ही सुनील पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. तर नक्कीच हा मात्र चेंडू मात्र निलेश मागेला मात्र उमगला नाही आणि त्याचमुळे मात्र त्यांनी कुठल्या प्रकारचा हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. इथे मात्र स्विचेट केल्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळते या, परंतु या अपीलचा पंचांवर मात्र कुठलाही मात्र प्रभाव पडणार नाही. कारण MCAचे हे नामवंत पंच तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच फारुख बर्डी सर, त्याचप्रमाणे पंच शकील कोटी सर, गोकुलदास पाटील सर आणि पंच परेश महाजन सर, या सर्व पंचांनी मात्र अप्रतिम कामगिरी केलेली आहे. असा एकही डिसिजन नाही की कुठल्याही खेळाडूने पंचांवर मात्र एखादा आक्षेप उचलला आहे आणि कुठलाही डिसिजन इथे मात्र मान्य केला नाही, असा एकही निर्णय मात्र पाहायला मिळाला नाही या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त कमबॅक, ऋतिकचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आणि या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे ईगल ग्रुपचे सदस्य, त्याचप्रमाणे शंभूराजे प्रतिष्ठानचे सदस्य आणि त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ढोलेचे विद्यमान सदस्य आहेत. सन्माननीय निवृत्ती मगर सर त्यांच्या समेत आहेत, त्यांचा पूर्ण मित्र परिवार, रुपेची जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि ते मात्र मान्यवरांचं स्वागत केलं आहे फलंदाज मयूर जाधवने. 7 धावांसाठी आहे तो षटकार. जिजाऊ कोटी लखलखता तारा, जिजाऊ कोटी लखलखता तारा, अवतरलाय भूमीवर. जिजाऊ कोटी लखलखता तारा, अवतरलाय भूमीवर. वॉटर बॅटिंग आणि याच फटक्यांसाठी मात्र मयूर जाधवला जाणला जातोय. आणि तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये काय फटका एक्झिक्यूट केला आहे. अगदी डोळ्यांच्या समोर हा त्यांनी फटका शॉट सिलेक्शन केलं आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि चेंडू पहा शेवटच्या क्षणापर्यंत मात्र कॅमेऱ्याच्या ढोल्यामध्ये मात्र कैद केला आहे. काय जबरदस्त इथे मात्र खरोखर जेवढे कॅमेरामॅन आहेत सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि तुम्ही हे पाहू शकाल चर्चेमध्ये आहे धनेश ट्रॉफी आणि तुम्ही धनेश 11च्या नावाने तुम्ही हा ड्रेस कोड पाहू शकाल. सुनील पाटील इज ऑन फायर, गजा नाही तो मजा नाही, आणि जिथे कमी तिथे आम्ही, हाच त्यांचा उद्दिष्ट आहे. तर 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा पाहायला मिळाल्या. षटकाची सुरुवात पाहिली तर ऋतिक मागेने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे केली, परंतु षटकाचा अंत इथे मात्र आपल्याला कुठेतरी कडवत पाहायला मिळतोय. एकूण 15 धावा ऋतिकने मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद 32 धावा. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस कर्मचारी भुईर सरांचा इथे मात्र शुभागमन होत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ते सुद्धा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. वेलकम, सुस्वागतम. आणि त्यांना सुद्धा आपण उद्या पोलीस 11 संघाच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. क्या बात आहे. आणि ही ट्रेंड आता मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये मी या परिसरामध्ये पाहतोय. ज्यावेळी या परिसरात स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये पोलीस 11 संघ तुम्हाला सहभाग होताना नक्कीचपणे पाहायला मिळत असतो. आणि ही पहिली ट्रेंड विकी स्मृती चषकामध्ये तुम्ही पाहिली असेल. त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये या पोलीस 11 संघ सातत्यप्रमाणे खेळत राहिलेला आहे. ज्यावेळी बागबावच्या इथे स्पर्धा सुरू होती तिथे सुद्धा मात्र संघ दाखल झाला होता. आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकला आता मात्र सिंगलच्या मदतीने 32 वर जात असताना ओरपी चेंडू, व्हॉट अ शॉट, नींद उडा दी ये शॉट ने आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. हे अवतरलाय भूमीवर राजाची लखलखते तलवार, अवतरलाय भूमीवर राजाची लखलखते तलवार, बसलाय घोड्यावर राजाची लखलखते तलवार, बसलाय घोड्यावर राजाची
थँक्यू. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मयूर जाधव. आतापर्यंत त्यांनी 3 षटकार लगावले, एक दुहेरी धाव, एकूण 6 चेंडू फेस केले आणि 20 धावांपर्यंत आता खेळतोय नाबाद. खराब चेंडू आहे इथे, मात्र चेंडू मात्र दिशा दाखवली जाते. लॉंग लेगला मात्र शतकी सज्ज आहेत. थोडीशी मिस फील्ड रिकव्हरी आहे, बॅकअप आहेत. अरविंद मागेकडनं मात्र चांगला बॅकअप मिळाला आणि आपल्या संघासाठी किमान 2 धावा इथे मात्र वाचवल्या. निराश आहेत जय शेलार, कारण ज्याप्रमाणे 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व होतं ओमसाई आशीर्वाद संघाचं, परंतु तिसरं षटक कुठे महागडं पाहायला मला तब्बल 15 धावा त्यांनी खर्च केला ऋतिकने. आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया अशोक पाटील सुद्धा मात्र थोडंसं मागणं ठरतोय. याच गोलंदाजीने पहिल्या मॅचमध्ये एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 गडी बाद केले होते. लोअर फुटा चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धाब्यावर इथे मात्र समाधानी न मानत असताना मात्र दुसरे धाबेचा प्रयत्न केला आणि अंडराम थ्रो करत असताना मात्र इष्ट्यांवर जय शेलारने निशाणा साध्य केला नाहीये आणि मयूर जाधवला मात्र या ठिकाणी जीवनदान दिला जातो. आणि हा जीवनदान स्लॉक षटकामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये कदाचित मागणं ठरू शकेल, कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा धावफलकावर आणि या 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र ही धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल. कारण ज्यावेळी आपण फ्लड लाईटमध्ये मॅचेस खेळतोय त्यावेळी 10ची सरासरी आपण चांगली म्हणू शकतो आणि तो स्कोर इथे मात्र मीनाक्षी कांदी संघाने उभा केलेला आहे. ओरपेश चेंडू आणि हा चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी निघून जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. 7 धावांसाठी हा येतोय षटकार. काय स्ट्रेंट आहे पहा. ऑफस्टिकचा चेंडू होता, ऑन साईडला इथे मात्र खेचून मारला गेला आणि तुम्ही हे पाहू शकाल. अगदी जवळचे परममित्र ईगल ग्रुपचे सदस्य आहेत निवृत्ती मगर सर आणि या स्पर्धेचे फोकसमॅन ज्यांनी इतिहास रचला अर्थात विश्वाजी पाटील साहेबांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. थोडीशी निराश नक्कीच आहेत, कारण ज्या अनुषंगाने खेळ माफ करा ओमसाई वाशिरे संघ इथे मात्र करतोय. कारण सुरुवातीला पाहिले तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी स्लॉक षटकामध्ये कुठेतरी गोलंदाजांवर आपल्याला हल्ला बोल चढवला गेला आणि धावसंख्या आता मात्र पाहता पाहता पोहोचतोय ती म्हणजे 49 या आकड्यावर. डेंजर झोनकडे आता मात्र ही धावसंख्या वाटचाल करते. शेवटचा चेंडू शिल्लक, अशोक पाटील मार्गस्थ होईल. ओहो, ये भी उडाया आणि चेंडूला पाठवला पुन्हा एकदा मिड विकेट सीमेरचे पलीकडे. 6 धावांसाठी हा येतोय षटकार आणि षटकाराने मात्र 50 धावांचा टप्पा सुद्धा पूर्ण केला. मीनाक्षी स्पोर्ट गांधी संघाने 55 धावा पर्यंत हा संघ मजल मारतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मयूर जाधव आणि नाबाद मयूर जाधवच्या बॅटमधून धावा पाहायला मिळत आहेत. एकूण 5 षटकाराच्या साह्याने 36 धावांची एक मोठी इनिंग्स इथे मध्ये साकारली आणि या धावांचा कशाने पाठलाग होईल तोपर्यंत आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ आहे अमर स्पोर्ट कासने विरुद्ध स्वराज 11 डोले वॉर ऑफ टायटन्स. तर या 2 संघामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर
मॅच 11-13 सेकंड लास्ट मॅच अमर स्पोर्ट कासने विरुद्ध स्वराज इलेवन डोले. अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्णधार आलेले आहेत, तर स्वराज इलेवन डोले संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे आणि मॅच रेफरी यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुम्ही टॉस बॉक्स पाहू शकाल. स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश पाटील यांनी आम्हाला टॉस बॉक्स या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे. मॅच रेफरी आलेले आहेत, शकील कोटी सर आहेत. तर हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल आणि कॉल देतील अमर भोईर, अमर स्पोर्ट कासने संघाचे कर्णधार. हेड इज कॉल अँड टेल. अर्थात टॉस जिंकला स्वराज इलेवन डोले संघाने. तुम्ही पहिले 2 सामने जर आदेश पाहिले तर तुम्ही दिवसामध्ये अर्थात डे मध्ये तुम्ही जिंकले होते, परंतु आता तुम्हाला प्रकाश ज्योतामध्ये सामना करायचा आहे अमर स्पोर्ट कासने संघाच्या अगेन्स्ट. काय करणार, बॅटिंग की गोलंदाजी? गोलंदाजी. काय स्ट्रॅटेजी? कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण नाईटची मॅच खेळतो. काय संघामध्ये चेंजेस वगैरे? सेम टीम. अतिशय तुला असं वाटलं की या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संघाकडनं एखादी चूक पुढे झालेली आहे? चूक झालेले आहेत, परंतु मॅच जिंकल्यानंतर चुका माफ केल्या जातात. परंतु प्लेयर लोकांनी समजावं की ज्या चुका झाल्यात त्या पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अतिश तू पाहिलं तर भरपूर ठिकाणी स्पर्धा केल्यात आलेल्या, तुझ्याकडे भरपूर टेम्परामेंट आहे, चांगला नॉलेज आहे, चांगला टॅलेंट आहे. डे आणि नाईटमध्ये काय फरक तू जाणू शकतो आणि काय सांगू शकतोस? फरक म्हणजे नाईट म्हणजे एकदम क्लायमेट शांत असतो आणि खेळायला 1 बॉल मधलं 1 रन म्हणजे 4 रनाच्या हिशोबात खेळावं लागतं. तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि कुठल्या गोलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत? समोरच्यांना आम्ही 45च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण जे आमचे 4 गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं पूर्ण अपेक्षा आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही या स्पर्धेचा प्रवास सुरू केला तो प्रवास आतापर्यंत कशा प्रकारे राहिलेला आहे? खूपच चांगला असा राहिलेला आहे. तर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अमर म्हणजे समित कॅप्टन आहेत अमर स्पोर्ट्स कासने संघाची. बॅटिंग करायची आहे. समोर संघ पाहिले तर शिरताज शेख आहे, अतिश गोडविंद्या आहे, साहिल जुनेर आहे. चांगली त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. तर त्या गोलंदाजी समोर कशा रीतीने तुम्ही फलंदाजी करणार? फलंदाजी तर करणार आहे आम्ही. 50+ रन प्लस करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी तुम्हाला चांगले बॅटिंग करावं लागेल. तर कुठल्या प्रमुख फलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत? कल्पेश, वैभव, निलेश, देवा, गौरव यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. तुमच्या संघामध्ये काय चेंजेस वगैरे? चेंजेस राहुल भाऊ नाही आला, ते इंजर्ड झाले, त्यामुळे प्रवीण भाऊला घेतलेलं आहे. आणि काय वाटते या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना आणि तुम्ही कशा प्रकारे ही स्पर्धा एन्जॉय केली? आयोजन तर खूप चांगलं आहे. PTC मध्ये नाईट टुर्नामेंट खूप चांगले आयोजन केलेले आहे. विश्वासांचा आभार व्यक्त करतो, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. शेवटचा प्रश्न, कुस्ती खेळण्यामध्ये जास्त एन्जॉय करतोयस की क्रिकेट खेळण्यामध्ये जास्त एन्जॉय करतोयस तू स्वतः? एन्जॉय तर मी सर्व खेळण्यामध्ये करतोय, असं काही नाही. हरकत नाही. तर तिथे मात्र टॉस समाप्त झालेला आहे. टॉस जिंकलाय स्वराज इलेवन डोळे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओ टू यू. टॉस बॉक्स मधून सरळ जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सर. थँक्यू. धन्यवाद योगी. लक्ष्य रखा यहाँ पर वाशरे बी के सामने 56 रनों का. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए नीलेश मागे, जो पिछले मैच में उन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की थी. पहली गेंद बैकफुट पे गए, कवर्स में हवा में स्ट्रोक था लेकिन बाईं ओर से निकल गया डीप कवर बाउंड्री की तरफ. 3 खिलाड़ी पीछा कर रहे हैं और इस बीच नीलेश मागे ने 3 रन से अपना खाता खुला. 3 रन बिना किसी विकेट के. ओम साई वाशेरे बी. मुकाबला चलता हुआ इस वक्त मीनाक्षी कांदली और ओम साई वाशेरे बी के बीच में. देर रात धनेश कप में आप सभी का हार्दिक स्वागत है. गेंदबाजी के लिए मुड़ते हुए हुक कर दिया है. गेंद जा रही है डीप फाइन लेग पर और बाउंड्री लाइन क्रॉस कर गई. 4 रन. हर हर महादेव गर्जना भिडली गगनाला, भिडली गगनाला, गर्जना भिडली गगनाला. नमन माझे सह्याद्रीचे सूर्य. इस 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ
7 रनों पे पहुंचा है, 7 विदाउट लॉस। लक्ष्य है सामने 56 रनों का। गेंदबाजी कर रहे हैं मयूर। नीलेश मागे बहुत अच्छे टच में पिछले मैच में 35 रनों की एक खूबसूरत बारी खेली थी। अगला मुकाबला स्वराज डोले वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। तर एक पारितोषिक आलेलं आहे। ग्रुप ग्रामपंचायत खांडवलचे माजी सरपंच सन्माननीय विलासदादा पाटील यांच्या माध्यमातून निलेश मागेने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाणार आहे। इस मर्तबा हवा में स्ट्रोक खेला है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं और पहला झटका लगा है। आउट हो गए बैट्समैन परेश 4 रन बनाकर। नमन सूर्याला सह्याद्रीच्या नमन सूर्याला हर हर महादेव गर्जना भिडली गगनाला नमन माझे सह्याद्रीचे सूर्याला। इस मैच की विजेता टीम आज का आखिरी मुकाबला खेलेंगी एकवीरा बादाने से। बहरहाल इसके बाद जो मुकाबला है बहुत ही कड़ा मुकाबला अमर स्पोर्ट्स कासने और स्वराज डोले। सीताराम मात्रे ने ऐलान किया है कि चौकों की और सिक्सर के हैट्रिक पर वाशेरी टीम को 5000, इस मरतबा 1000 टर्न कर दिया ऑन साइड में। कलाइयों का बहुत बढ़िया उपयोग। 30 रनिंग बिटवीन द विकेट। नीलेश मागे रन के लिए हिरन बन गए। 2 रन आते हुए स्कोर में 1 शॉट का इशारा है वहां पर। 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट। नीलेश मागे बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। गेंद की मेरिट पे शॉट खेलते हैं। फिर से यॉर्कर, फिर से टर्न कर दिया ऑन साइड में। वही खिलाड़ी, सब कुछ वहीं, 2 रन पूरे। 10 पे पहुंचा स्कोर। नीलेश मागे बहुत ही देखभाल के बल्लेबाजी कर रहे हैं। उनको पता है कि 56 का लक्ष्य है। अच्छी गेंदों पर सिंगल डबल आना चाहिए। स्कोर 10 रन 1 विकेट। नए बैट्समैन जीत नॉन स्ट्राइक पर है। अपने सामने ही पटक दिया और ये गेंद वाइट। 11 पे पहुंचा है स्कोर। अगला मुकाबला स्वराज डोले वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। ये आप निवृत्ति मगर साहब और साथ में फोकसमैन विश्वास पाटिल। बढ़िया गेंद, लेग कटर, अपील कॉट बिहाइंड की, अंपायर टच से मस नहीं। 1 ओवर की समाप्ति। 10 रन बचे हुए 3 ओवर में 46 रन चाहिए वाशेरे बी को। सुनील, ये फिर से आप देख सकते हैं देर रात निवृत्ति मगर साहब अपनी टीम का उत्साह बढ़ाने के लिए अन्य मेहमानों के साथ सभी का हार्दिक स्वागत है। दस रन हो चुके हैं। 3 ओवर में 46 चाहिए। 11 रन में, यस 11, 45 रन चाहिए 3 ओवर में। कितना एडवांस क्रिकेट हुआ है कि बल्लेबाज भी रन गिनते रहते हैं। सामना करेंगे जीत। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए तलोली एंड से विशाल। विशाल गेंदबाजी के लिए तैयार होते हुए सामना करेंगे बैट्समैन जीत। फील्ड की जमावट, मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है।
नॉन पावर प्ले में आप देख रहे हैं शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, एक खिलाड़ी वाइडिश मिड ऑफ पे है और एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट पे है। समय में कॉपरेट करें प्लीज। इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला वाइड। 12 रन 1 विकेट। आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष धनेश कप 2022 वाशरे में देर रात आप सभी का स्वागत। विशाल की गेंद खोद के निकालने की कोशिश, वाइड यॉर्कर, बीट किया बैट्समैन को। बहुत खूबसूरत गेंद, ये देखिए परफेक्ट लेंथ। 12 रन 1 विकेट। आस्किंग रन रेट काफी चाहिए। विशाल जीत के लिए निकल के मारने की कोशिश और यहां पर फिर से बीट किया। ढूंढते रह जाओगे। बॉलिंग बहुत तेज हो रही है और आस्किंग रन रेट का दबाव भी बढ़ता जा रहा है। जीत को अगर वाशरी बी को जीताना है तो फिर बड़े शॉट्स के लिए जाना होगा। विशाल फिर से उसी तरह की गेंद, बल्ले की जड़ से लगने के बाद शॉर्ट कवर्स में 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 13 रन 1 विकेट। 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। राइट आर्म ओवर द विकेट, अपने स्टेप में चूके डेड बॉल। इस मर्तबा आउट हो गए जीत। दूसरा झटका लगता हुआ यहां पर वाशरे बी को। राजाची माझ्या हे श्रद्धा होती, राजाची माझ्या श्रद्धा होती, आई भवानी वर, राजाची माझ्या श्रद्धा होती, आई भवानी वर, ये आई भवानी वर राजाची लखलखते तलवार, आई भवानी वर राजाची लखलखते। 13 रन 2 विकेटों के नुकसान पर वाशरे बी अब कठिनाइयों में आती हुई, क्योंकि लक्ष्य है 56 रनों का। देर रात आप धनेश कप में मुकाबला देख रहे हैं। इसके बाद 2 मुकाबले और आना बाकी हैं और घड़ी की सुइयां 12:31 बता रही है भारतीय समय के अनुसार। 2 मैचेस को अभी भी यहाँ से अगर हम 2 घंटे पकड़ते हैं तो सांदाना गेली रात। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए विशाल। समय में पहली ऑफिशियल वार्निंग। फिर से वाइड यॉर्कर, लेकिन ज्यादा दूर कर बैठे वाइड। 1 रन यहां बनता हुआ और वाशरे टीम को डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 14 रन 2 विकेट। इस मरतबा अच्छा ड्राइव सीधा मिड ऑफ पे, लेकिन रन के साथ ही बैट्समैन निकल पड़े थे। 1 रन। विशाल ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, लगभग जड़ में गेंदबाजी हो रही है। 15 रन 2 विकेटों के नुकसान पे। 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। वी आर इन ओवर नंबर 2। उमेश मागे फेम टीम है। फिर से हल्के से खेला लेकिन रन नहीं बना। गेंद सीधी मिड ऑफ पे गई। 2 ओवर की समाप्ति, रन बने केवल 15, 2 विकेटों के नुकसान पर। अगले 2 ओवर में यहां से जीतने के लिए काफी रन चाहिए। 41, 41
नीडिंग टू विक्ट्री। नू बगदादी ने इस वक्त इस धनेश कप को और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी हैं। बहुत शुक्रिया नू बगदादी, आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल है। क्रिकेट के बहुत बड़े फैन हैं और नू बगदादी के सबसे पसंदीदा खिलाड़ी हैं वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल। धीरे धीरे फॉग मैदान पे नजर आ रही है, ठंडी भी बढ़ती हुई और थोड़े बल्लेबाज भी ठंडे हो गए हैं वाशरे बी के। यहाँ से गियर बदलना होगा क्योंकि 20.50 का आस्किंग रन रेट है। कांजली टीम आपको दूसरी ऑफिशियल वार्निंग दी जा रही है। इस मरतबा अपने स्टेप में चूके डेड बॉल। अंपायर शकील कोटी ऐसा लग रहा है कि स्लो मोशन में आगे पीछे हो रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा ऊपर लगी है, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और विकेट गिरता हुआ और आउट होके जा रहे हैं बैट्समैन जयेश। तलवार बसलाय घोड्यावर राजाची लखलखते तलवार, बसलाय घोड्यावर राजाची लखलखते तलवार। नए बैट्समैन नीलेश का साथ निभाने के लिए आए हैं अरविंद। देखिए ऐसी स्थिति में उमेश मागे को आना चाहिए, लगा तो मटका नहीं तो झटका। क्योंकि आस्किंग रन रेट का दबाव काफी बढ़ चुका है। 11 गेंदों में 41 रन। इस मरतबा खींच के मारा, टॉपेज आसमान में खड़ी रह गई है। बेहतरीन कैच। इस तरह के कैचेस इतने आसान नहीं रहते हैं जब गेंद फ्लड लाइट की रोशनी में आसमान में खड़ी रह जाए। एक और विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 4। हमारे डीजे मैन भी शायद इस वक्त आराम फरमा रहे हैं। 15 रन 4 विकेट, बिल्कुल एक तरफा मुकाबला। दुनिया में कोई भी व्यक्ति एक तरफा प्यार और एक तरफा हार नहीं चाहता। कोई भी व्यक्ति वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। तेजस पाटिल लाप ने मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली को ऑल द बेस्ट कहा है और ऑल इज वेल है। इस मरतबा हुक करने की कोशिश, गेंद वहीं पे रुक गई। हालांकि हैट्रिक पे आ गए थे, सब कुछ हुआ है, लेकिन धनेश कप में हैट्रिक नहीं हुआ है। ना BC4 फॉर्मेट में हुआ, ना ही ये हैट्रिक ग्रामीण में अब तक हुआ है। ओ नेस्टी बाउंसर, बैट्समैन के कान को निशाना बनाया। बरेली के बाजार में झुमका गिरा रे, अगर कान में रिंग रहती तो गिर जाती। बढ़िया बॉलिंग कर रहे हैं तेज रफ्तार की ऋतिक फिर से पटका, टॉपेज, एक और शिकार। आउट हो गए बैट्समैन आकाश। किस
कीर्ती महान गाजतय जगात राजाची कीर्ती राजाची गाजतय कीर्ती राजाची शिवाजी राजा शान या महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची या शान महाराष्ट्राची नए बैट्समैन बल्लेबाजी को अब आते हुए उमेश मागे। ये अगर 2 गेंदों में 2 सिक्सर लगा दे तो मेरी तरफ से 2000 रुपए। चलने का अंदाज तो बड़ा डैशिंग है, देखना है शॉट कैसे खेलते हैं। ओ हुक कर दिया है, गेंद अब जाकर पहुंची है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 1 रन। पोजीशन तो बहुत सही की थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर लगी थी, टॉप ऑफ द बैट जहां स्टिकर रहता है। 3 ओवर की समाप्ति, रन बने 17। अब औपचारिकताएं रह गई है सिर्फ। हालांकि पहले मैच में नीलेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन बड़े टोटल के सामने कहीं ना कहीं टीम दबाव में आ गई। उमेश मागे टीम के स्पॉन्सर भी है और उमेश मागे ने दर्शकों के लिए पहली गेंद से आउट ऑफ बाउंड्री कैच पकड़ने के लिए 200 रुपये इनाम रखा है। उनका कटआउट एक मैदान में लगा हुआ है, वहां पर अगर गेंद लगती है तो 2000 रुपये का इनाम रखा है। कांदली की टीम का परफॉर्मेंस लाजवाब है। बल्लेबाजी क्या मयूर ने की थी, 5 सिक्सर जड़ दिए थे। 3 मिनट बचे आपके ओवर के लिए। पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। वहां पे थोड़ा फंबल्ड किया है, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 2 से 3 गेंदों पे 3 रन, 100 का स्ट्राइक रेट और कुल स्कोर 19 रन। 19 रन 5 विकेट। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए समीर घरत, साइड आर्म गेंद की वाइट, 1 रन आता हुआ स्कोर में 20 रन 5 विकेट। अगला मुकाबला सुस्ती दूर और नींद उड़ा देंगे आपकी। बने रहिए हमारे साथ धनेश कप में। इस बीच हमारे बीच शरद गगे साहब ग्राम पंचायत सदस्य कासने का आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। थ्रो सीधा स्टंप से टकराया और वापस चले गए उमेश मागे। ये देखिए किस तरह से कैच छूटा, उसके बाद शॉर्ट थर्मैन पे बढ़िया फील्डिंग। और ये देखिए इस खिलाड़ी ने बचपन में गोटियां ज्यादा खेली थी। सीधा निशाना ठिकाने पे। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए वैभव मागे। बल्लेबाजी में कोई भी आगे नहीं आ सका। लेफ्ट आर्म राउंड स्टांप बॉल, डंडा गया सैर करने। कमाल की साइड आर्म गेंद थी जिसपे कि बोल्ड कर दिया बैट्समैन मयूर को, वैभव को। कीर्ती महान
नए बैट्समैन राकेश मागे आए हैं। स्थिति थोड़ी सी नाजुक होती हुई, क्योंकि मैच कब का हार चुकी है यहाँ पर। अभी भी यूट्यूब पे हमारे साथ 529 लोग जुड़े हुए हैं और टेलीविजन सेट पे कई लोग देख रहे हैं। इस मर्तबा अंधाधुंध शॉट है, गैप में जरूर गया है, 1 रन बनता हुआ। स्कोर 30 रन, 20 रन, 1 गेंद 36 रन। हेलीकॉप्टर उड़ाया, पीछे खिलाड़ी है, रनिंग कैच लेने की कोशिश, छूटा जरूर, मैच को जीत लिया है यहाँ पर मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली ने। कॉन्ग्रेचुलेशन मीनाक्षी स्पोर्ट कांदली, 8 लाख। ओम साई स्पोर्ट्स वाशेरे बी, 8 लाख। उमेश मागे। आइए, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिनको तुरंत ही आना है। 30 रन की विस्फोटक बारी खेली, वो है मयूर। मयूर इज द मैन ऑफ द मैच। इट्स ओवर टू योगी। मैच की शुरुआत करें अंपायर। मैच शुरू करना है और डोले टीम आपको तुरंत ही फील्ड सजाना है। तर बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा मात्र मयूर जाधव हिरो ठरला आहे, ज्याने 36 धावांची तुफानी इनिंग्स आणि गोलंदाजी करताना 1 विकेट त्याने प्राप्त केला। अष्टपैलू कामगिरी मयूर जाधवची आपल्याला पाहायला मिळाली। तर आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत। आमची महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सन्मान्य कोंजे सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण जो गिफ्ट टॅम्पर आहे तो देणार आहोत। अतिशय जबरदस्त खेळ मयूर जाधवने इथे मात्र प्रस्थापित केला। त्यानंतर आमचे भोईर सर आहेत, त्यांना विनंती करतोय, त्यांना तुम्ही मित्रांनो उद्या पाहायला विसरू नका। पोलीस 11 पडकेच्या संघाच्या माध्यमातून खेळणार आहेत। त्यानंतर सन्माननीय ढोलेगावचे समाजसेवक सन्माननीय तर मी निवृत्ती मगर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे सुंदर गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण देणार आहोत। आणि त्यानंतर कासनेगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शरदजी गगे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ